गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। 4000 कोटी रुपये खर्चाच्या बहुचर्चित पंढरपूर कॉरिडॉर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखडा राबविण्यास नियोजन विभागाने मान्यता दिली असून निधीची तरतूद करण्यात आली आहे। यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती कामकाज पाहणार आहे। याच आराखड्याचे संनियंत्रित व अंमलबजावणीचे संपूर्ण अधिकार हे जिल्हास्तरीय समिती यांच्याकडे देण्यात आले आहेत। या आराखड्यातील कामे 30 महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। यात कॉरिडॉर बाधितांचे पुनर्वसन व मोबदला यासाठी 2026 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। येणाऱ्या आषाढी एकादशी महापूजेसाठी आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉरिडॉरसह विविध विकास कामांचे भूमिपूजन देखील पार पडेल अशी चर्चा आहे। शासनाच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे शहरातील सदर संपूर्ण विकास कामे हे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या नियंत्रणाखाली पार पडणार असल्याने पंढरपूर नगरपालिका प्रशासनाची भूमिका केवळ आवश्यक ते परवाने देण्यापुरती मर्यादित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। मात्र श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखडा पंढरपूर जिल्हा सोलापूर या विकास आराखड्यातील कामे सुरू करण्यापूर्वी संबंधित कामांच्या आराखड्यास व अंदाजपत्रकास निश्चित केलेल्या अंमलबजावणी कार्यान्वित यंत्रणेचे समक्ष प्राधिकारी यांच्याकडून आवश्यकतेनुसार तांत्रिक मान्यता या बाबींची पूर्तता करणे, विहित कार्यपद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे। तसेच ही कामे सुरू करण्यापूर्वी आवश्यकतेनुसार जिल्हा परिषद व नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था यांची देखील आवश्यक ती मान्यता घेण्यात यावी। आता पंढरपूर नगरपालिकेच्या सभेत राज्य शासनाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या कॉरिडॉरला विरोध दर्शविला आहे, तर अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेल्या 10 कोटींच्या निधीस देखील विरोध करण्यात आल्याचे दिसून आले आहे। आता सदरची कामे सुरू करण्यापूर्वी आवश्यकतेनुसार जिल्हा परिषद व नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था यांची देखील आवश्यक ती मान्यता घेण्यात यावी असे शासनाने 18 जून रोजी काढलेल्या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे। आता पंढरपूर नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी आघाडीच्या अनेक नगरसेवकांचा कॉरिडॉरला विरोध असल्याने नगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या मान्यतेच्या निमित्ताने प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय होणार का हेच आता पाहावे लागेल।